शायद चकाते हुई बल्लेबाज को। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला, और जानते हैं पिछले मैच का मैन ऑफ द मैच जो कि गेंदबाजी कर रहा है सुजीत। सुजीत सावल है स्ट्राइक पर, और नॉट स्ट्राइक एंड के ऊपर है गीतेश गावड़े, पिछले मैच का मैन ऑफ द मैच। हल्के हाथों से खेल दिया, स्टीयर कर दिया पॉइंट और थर्ड मैन की दिशा में। गली में जब तक फील्ड की जाए गेंद को तब तक सिंगल निकला, खाता खोला खुद का अपने टीम का। और इस मुकाबले की बात की जाए तो पहले ही दोनों टीमों ने इस आज के ग्रुप में लगभग अपनी जगह कायम कर चुके हैं। सिर्फ 1 नंबर और 2 नंबर के लिए इस ग्रुप में ये लड़त जो कि इन दोनों के सामने मैदान पर। सुजीत देवड़ी एक तेज तर्रार गेंदबाजी के लिए 4 विकेट चटकाए थे पिछले मुकाबले में। हैट्रिक भी मुकम्मल की थी इस प्रतियोगिता में पहली बार। वही गेंदबाज निकलते हुए फिर एक बार गेंदबाजी के लिए लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए सवाल पूछते हुए टिप्पा गिरने के बाद थोड़ा सा उछाल पाया, गेंद चली गई विकेट कीपर के हाथ में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। एक शानदार गेंदबाजी का प्रदर्शन सुजीत द्वारा इस मैदान पर। सुबह के सत्र के मुकाबले में एक शानदार गेंदबाजी की थी, वही फॉर्म इस मैदान पर भी जारी रखते हुए अब लेफ्ट हैंडेड बल्लेबाज गीतेश जो कि स्ट्राइक एंड पर सामना करेंगे इस गेंदबाज का। राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं इस लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के लिए मैदान पर। इस बार रिवर्स अटेम्प्ट करना चाहा, फिर एक बार टांगों के बीच में से गेंद सीधी चले गई विकेट कीपर के हाथ में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। पहले ही भाप लिया था बल्लेबाज क्या करना चाह रहा है, और बल्ले से दूर रखी गेंद और थोड़ी सी तेज तर्रार थी इसलिए टाइमिंग नहीं हो सका और गेंद चली गई विकेट कीपर के हाथ में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। टॉस जीतने के बाद खुद अक्षय घाटवल ने फैसला किया फील्डिंग का, और अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन मैदान पर होता हुआ सुजीत द्वारा इस पहले ओवर में। आगे निकले थे खेलने के लिए, आड़ा शॉट खेलना चाहते थे, गेंद नीचे और बल्ला ऊपर, इस तरह की स्थिति। और एक मिनट डिलीवरी, कोई रन नहीं अब तक निकला है इस गीतेश के बल्ले से। 1 रन मात्र स्कोरबोर्ड पर लगा है जो कि सुजीत के बल्ले से निकला हुआ। 1 रन बगैर किसी नुकसान पर एक नपातुला ओवर समाप्ति की ओर अग्रसर। जो कि अगर बात की जाए पहला ओवर पावर प्ले का रहता है, और अक्सर देखा जाता है पावर प्ले के ओवर में ज्यादा रन बनते हैं, लेकिन सुजीत की क्या गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी मैदान पर। इस बार खड़ी हो चुके गेंद हवा में, जरूर नाना नाइक पहुंचे दूसरे प्रयास में, तीसरे प्रयास में क्या लाजवाब कैच, यहां पर शायद छूट रहा था कैच, मौके के ऊपर नाना के हाथ को लगा, फिर उछाल प्राप्त कर दी, फिर एक बार गेंदबाज निकले, दूसरे तीसरे प्रयास में गेंद को लपटा और पहले विकेट का बटन गीतेश वापसी खाता खोलने से पहले खेमे के ओर। के नुकसान पर यह है वीर स्पोर्ट्स टीम की जो कि पहले ओवर की समाप्ति के बाद हालत। और गेंदबाजी के मोर्चे के ऊपर नाना नाइक, एक बड़ा नाम टेनिस बॉल क्रिकेट में, जिसने विजय केरवाड़ा के ओर से प्रतिनिधित्व करते हुए बहुत सारे ढेर सारे ट्रॉफियां अपने घर में सजा के रखी, वही नाना नाइक अभी भी वो जज्बा बाकी है, अभी भी वो जो कि क्रिकेट के लिए लड़ने का जज्बा, रुतबा अभी भी बाकी है। और वही दर्शाता हुआ इस मैदान के बीच में एक खेमे में मौजूद है नाना नाइक, तो दूसरे खेमे में मौजूद है जिसने मौत को भी मात दी है, मौत को भी परास्त कर दिया है, वो है आशीष शिरोडकर सर, दूसरे खेमे पे मौजूद। एक कलाई के सारे खेलते हाफ वाली बनाकर सिंगल के लिए चले गए, सिंगल के साथ खाता खोला खुद का, और टोटल मात्र आगे बढ़ता हुआ 2 रन यहां पर 1 विकेट के नुकसान पर। ये दोनों खिलाड़ी ने काफी नाम कमाया है क्रिकेट में, और टेनिस बॉल क्रिकेट में तो इनके सिवा कुछ किसी भी कमेंट्री के लिए कमेंट्री करना मानो यहाँ पर अधूरा सा। इस बार आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे, बल्ले के निचले हिस्से से लगी, जहां खेलना चाहते थे वहां गेंद गई नहीं, सिंगल मात्र निकलता हुआ, और सिंगल के साथ टोटल अब परावर्तित जो कि 3 रन 1 विकेट के नुकसान पर।
अमोल केसरकर हमारे और हमारे कमेंट्री बॉक्स में लिखा इस स्कोरिंग का पूरे जानकारी देते हुए इस कमेंट्री बॉक्स में, जिसके चलते हुए कमेंट्री करने में बहुत आसानी हो जाती है। नाना नाइक फिर एक बार निकलते हुए गेंदबाजी के लिए, इस बार घूमकर खेला, इस बार हवा भी फायर खड़ी हो चुकी है गेंद, खिलाड़ी यहां वहां देख रहे थे, गेंद मात्र कहीं और निकली, 2 रन पूरे कर दिए और 2 ही रन के ऊपर संतुष्ट। जहां खेलना चाहते थे, जिस तरह से शॉट खेलना चाहते थे वो लगा नहीं, ऊपरी से लगे, खड़ी हो गई गेंद, काफी देर तक लंबाई जाना चाह रहे थे लेकिन ऊंचाई चली गई गेंद और 2 रन के ऊपर संतुष्टि लेनी पड़ी बल्लेबाज को। टोटल आगे बढ़ता हुआ 5 रन 1 विकेट के नुकसान पर। रिवर्स अटेम्प्ट, इस बार खेल दिया थर्ड मैन की दिशा में, गेंद का पीछा किया जा रहा है, गेंद रुकी है नहीं, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए और पहला चौका इस रिवर्स अटेम्प्ट में यहां पर निकलता हुआ। सागर के बल्ले से निकलता एक शानदार चौका और साथ साथ इस चौके के साथ टोटल मात्र आगे बढ़ता हुआ जो कि 9 रन स्कोरबोर्ड पर। दादा घेऊन जा, बॅट्समन वक्तला जा तू. तिसरा अंपायर ऐकाक जाऊ विषय नाही मरे ह्यांचं काय बॅट्समन फोर्थ अंपायर की जिम्मेदारी जो कि अन्ना पाटकर निभाते हुए गेंद अंदर लेकर गए हैं, जो कि चूज करने लगे, काफी दूर चली गई थी जिस शॉट के लिए। कॅप्टन बॉल देतो आणि तो परत म्हणतो हे नको दुसरी कसा होता धन्यवाद अन्ना। बॉल खाय आणले तो गेंद बदली गई है, एक चौका निकला सागर सपकाळ के बल्ले से, 9 रन टोटल स्कोरबोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर दूसरा और प्रगति पर। नाना नाइक गेंदबाजी के लिए फिर एक बार निकलते हुए सामना करेंगे सागर सपकाळ। इस बार हटकर खेलना चाहते थे, गेंद सीधी विकेटों के ऊपर प्लेडर हो चुके हैं शायद मेरे ख्याल से, खेलना चाहते थे सफल होकर, बल्ले को लगी, उसके बाद गेंद विकेटों के ऊपर जा गिरी और 1 विकेट, दूसरा विकेट, सागर सपकाळ आउट होते हुए पहले में वापसी करता हुआ, दूसरे विकेट का पतन। डीजे काय चालू आहे? लो ब्रेक झाला। खिलाड़ी की मैंने तारीफ की थी, वो खिलाड़ी मैदान के बीच में, क्रिकेट क्या है दोस्तों, जीवन में संघर्ष करके आगे बढ़ा ये खिलाड़ी और उस संघर्ष के बाद आने वाली भावी जो कि पीढ़ी है उसके लिए क्रिकेट के लिए दायित्व दे रहे हैं कि आशीष शिरोडकर सर मैदान के बीच में नए उभरते हुए खिलाड़ी इनके हाथों के नीचे से अब बनते हुए नजर आ रहे हैं। वही आशीष शिरोडकर नाना के सामने फुल टॉस डिलीवरी, इस बार खेल दिया है कवर की दिशा से, कवर पर बाउंड्री की दिशा से, गेंद गोली की रफ्तार से आ रही है लगभग सीमा रेखा के नजदीक, उसको फील्ड किया, तब तक 2 रन पूरे कर दिए, तीसरे के लिए पलटना चाह रहे थे, तीसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल, बेहतर रनिंग बिटवीन द विकेट। यहां पर ये भाई उम्र का सिर्फ आंकड़ों का खेल है, हमारे पास जज्बा है, हमारे पास वो तेज रनिंग बिटवीन द विकेट का जज्बा अभी भी बाकी है, ये दर्शाते हुए आशीष शिरोडकर 3 रन के साथ 2 ओवरों का खेल भी समाप्त और टोटल मात्र 12 रन 2 विकेट के नुकसान पर।
जो पले हैं जिनके उनका मार्गदर्शन जिन्होंने लिया है वो भी इस मैदान के ऊपर खेल कर गए हैं कल के दिन। पीटर फर्नांडिस है उनका नाम, काफी प्रभावित किया था विकेट कीपिंग का दायित्व और साथ साथ एलिस्टर भी जो कल देखने को मिलेगी इस मैदान के ऊपर, जिन्होंने शिरोडकर सर के हाथों के नीचे से मार्गदर्शन लिया है। सिद्धेश केदार पोलक के नाम से जाना जाता है खिलाड़ी, पॉइंट पर खेला इस स्ट्रोक को लेदर स्ट्रोक इसे कहा जाता है, बेहतर रनिंग बिटवीन द विकेट। अगर युवा ये मैच देख रहे तो देखिए किस तरह से भागना चाहिए, कितने तेजी के साथ सिंगल निकला और सिंगल के साथ 13 रन टोटल स्कोर बोर्ड पर सिद्धेश केदार को मौका मिला है इस आखिरी मुकाबले के दौरान। पोलक के नाम से जाना जाता है, सावंतवाड़ी से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी इस मैदान पे जो कि कारियोडा गांव से बिलोंग करता है और इस सावंतवाड़ी तालुका में बड़े बड़े प्रतियोगिता में एक डिंग डोंग कारियोडे के कप्तान और ढेर सारे इनाम जिनके घर में जा चुके, वही सिद्धेश केदार इस मौके का फायदा उठाने के कोशिश में और सामने है सुजीत सावर उनके इस ओवर के दरमियान। इस बार हटकर खेला हवाई फायर डीप फाइन लेग की दिशा में, खिलाड़ी वहां पर तैनात लेकिन दर्शक बन करेंगे, गेंद सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस 4 रन के लिए। गेंद थी और सुजीत जो कि इसके लिए जाने जाते बड़े स्ट्रोक के लिए। फिर एक बार वही सी गेंद, फिर एक बार वही गलती, इस बार गेंद तारामंडल से सीमा क्षेत्र से बाहर, 6 रन के लिए एक बड़ा छक्का सुजीत के बल्ले से निकलता हुआ। दो गेंदों के ऊपर कुल 3 गेंदें इस ओवर के समाप्त हो चुके, लेकिन ये आखिरी 2 गेंदों के ऊपर 10 रन निकले और टोटल जो कि अब पहुंचाए 23 रन के ऊपर। 11 रन अब तक खर्च कर चुके इन 3 गेंदों में सिद्धेश केदार। फिर एक बार हटे, फिर एक बार उसी दिशा में कैच का मौका और इस बार मिड विकेट के ऊपर एक शानदार कैच लपका और चलता कर दिया विकेट का पतन। यहां पर तीसरे सुजीत जो कि खतरनाक अंदाज में बल्लेबाजी कर रहे थे वो वापसी करते हुए खेमे में। मैदान के अंदर प्रतीक गवंडे जाते हुए सुजीत का साथ देने के लिए और सामने है आशीष शिरोडकर, एक शानदार बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, अनुभव से भरपूर ऑलराउंडर की जगह उनकी टीम में, गेंदबाजी कर लेते हैं, बल्लेबाजी और फील्डिंग की तो क्या कहने भाई। इस बार खेलना चाहते थे, बड़ा शॉट स्विंग एंड मिस, टिप्पा करने के बाद बाहर की तरफ निकली, अच्छी वापसी यहाँ पर करता हुआ सिद्धेश केदार। इसलिए कहा जाता है सुबह का भूला अगर शाम को वापसी करे तो उसे भूला नहीं कहते, जो गलतियों के ऊपर गलतियां करे उसे तो मूर्खानंद कहा जाता है और ये मात्र गलतियां में सुधार लाने की कोशिश सिद्धेश केदार की कामयाबी वाली। इस बार स्लोवर वन डिलीवरी, इस बार खेल दिया हवा में, गेंद जरूर है वहां पर खिलाड़ी तैनात, गेंद को जब तक शरीर को टकराने दिया तब तक एक सिंगल मात्र निकलता हुआ। साथ साथ तीसरा ओवर समाप्त, यानी कि आधे ओवरों का खेल समाप्त, टोटल रन संख्या जो कि 24 रन, 3 विकेट के नुकसान पर 18 गेंदों का खेल बाकी। कौन बनेगा 1 नंबर, कौन रहेगा दूसरे नंबर के ऊपर, यह निश्चित करने वाला ये मुकाबला वीर स्पोर्ट्स वेंगुल्ला और जो कि आदि आर्यन देवली के बीच में चलता हुआ। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला, आधे ओवर में 24 रन 3 विकेट, आधे ओवरों का खेल बाकी। क्या होगा इस आने वाले 3 ओवर में, क्या 60 तक पहुंच पाएगी, जो कि अगर वीर स्पोर्ट वेंगुल्ला की बात की जाए या आदि आर्यन के गेंदबाज उसको रोक पाते हैं। ये बताने के लिए जिस तरह गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है, कमेंट्री बॉक्स में भी परिवर्तन होता हुआ आमंत्रित करता हूं यहाँ पर गुरु चिटनिस को और आज के दिन में आप सभी दर्शकों से यहाँ पर विदा लेता हूं। धन्यवाद।
सन्माननीय वीर स्पोर्ट्सचे मालक संतोष नाईक यांनी या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान आणि आपल्या संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. मनापासून आभार त्या ठिकाणी संतोषजी नाईक. धन्यवाद. जय. मैदानाकडे वळूया. अंतिम सामना आजच्या दिवसातील या मैदानावरती सुरू आहे. टेबल टॉप साठी ही लढाई दोन बलाढ्य संघादरम्यान आजच्या दिवसातील. एका बाजूने आदि आर्यन देवली तर दुसऱ्या बाजूने खेळतो वी स्पोर्ट वेंगुर्ला. आदि आर्यन देवली संघानं आपलं नाणेफेक जिंकलं होतं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि पहिल्या 2 षटकात तो निर्णय मात्र सार्थ ठरवत आहेत ते गोलंदाज सुचित आणि दुसऱ्या बाजूने नाना. परंतु त्यानंतर सिद्धेश केदार यांचं काहीसं महागडं षटक, त्यामुळे निश्चितपणे जी आवश्यक धावगती आहे एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीनं ती राखण्यात यश संपादन करतोय तो वीर स्पोर्ट वेंगुर्ल्याचा संघ. एकंदरीत आता मात्र धावसंख्या येऊन पोहोचते ती 25 धावांवरती. चौथ्या षटकाचा खेळ आता मात्र सुरू झालाय. प्रत्येक फलंदाज नवीन फलंदाज जागा घेण्यासाठी गेला होता तो सुजितची. तो आता मात्र स्ट्राईक एंडवरती पंचांकडनं गाठ घेतोय, सज्ज होतोय. पुढचा चेंडू ओव्हरफिट पद्धतीचा मोठा फटका, हवेमध्ये फटका, झेल खाली सिद्धेश येतोय परंतु त्याच्यापासून चेंडू बराच दूर. एक सेफ शॉट म्हटलं तर काय वावगा ठरणार नाही. निघतो तो प्रतीकच्या बॅटमधून. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक त्याने बघितलं, प्रतीकने बघितलं होतं की क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेजवळ तैनात आहे, त्यामुळे मध्ये जर मोठा फटका खेळला हवेमध्ये तर त्याचं रूपांतरण 2 धावेमध्ये होऊ शकतं. नेमकं त्याच दिवसाचा चिप शॉट खेळतोय, 2 धावा वसूल करतोय, आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवतो तो 27 धावांवरती. 27 धावा, 3 गडी बाद. वीर स्पोर्ट वेंगुर्ला संघ प्रथम फलंदाजी करतोय. टेबल टॉपची ही लढाई या मैदानावरती रंगते. पुढचा फटका, फसलेला फटका, मला वाटतं यावेळी मात्र झेलाखाली क्षेत्ररक्षक येतोय आणि शेवटच्या क्षणावरती चेंडूवरची आपली नजर मात्र त्याची हटते आणि एक महत्वपूर्ण जीवदान मिळते ते प्रतीकला. दरम्यान एक धाव मात्र येते सुटलेल्या झेलाच्या मदतीनं. एक जीवदान मिळतंय ते मात्र फलंदाजाला. मिळालेला जीवदानाचा कितपत फायदा उठवतोय प्रतीक हे येणाऱ्या काही षटकांच्या खेळामध्ये निश्चितपणे या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू सुरेख निघतोय तो मात्र गोलंदाज सर्वेशच्या भात्यामधून. स्टंपची लाईन कव्हर करून लेग साईडच्या दिशेनं एकदा मोठा फटका खेळावा हा मनसुबा त्या ठिकाणी आशिष शिरोडकरचा, परंतु या मनसुब्यात मात्र त्यांना अपयश येत आहे. परिणामी चेंडू जातोय निर्धाव आणि धावसंख्या आता मात्र 28 वरती येऊन स्थिरावलेली. विकास कदमनं मागचा चेंडूवरती झेल सोडला होता. पुढचा फटका आशिषच्या बॅटमधून निघतोय परंतु रिव्ह्यू घेतलाय तो आशिष शिरोडकर यांनी. या कॅच साठी रिव्ह्यू घेतला जाईल. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आहे याची नोंद घ्यायची आणि तो रिव्ह्यू कॅच साठीचा घेतलाय तो आशिष शिरोडकर याने. तिसरे पंच आता वारंवार त्या ठिकाणी रिप्ले बघतील आणि आपला निर्णय काही वेळातच या ठिकाणी आपल्याला मिळेल. आशिष शिरोडकर बाद होतोय की त्या चेंडूवरती षटकार मिळतो हे काही वेळात आपल्याला स्पष्ट होईल. रिव्ह्यू मात्र या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. आशिष शिरोडकर
तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे रिव्ह्यू घेतल्यानंतर. पंचाचा निर्णय त्याने घेतल्यावरच सांगितलं ना नाही थर्ड रिव्ह्यू घेतल्यावरच सांगितलेला असं का तू काय सांगतो? पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे संघाने. तिसऱ्या पंचानं निर्णय दिलेला आहे. तिसऱ्या पंचाने निर्णय दिलेला आहे. रिव्ह्यू घेतल्यानंतर तिसऱ्या पंचाने निर्णय दिलेला आहे षटकाराचा. नाही नाही झालं काय विषय नाही. अंपायर पंचांचा निर्णय अंतिम राहील. सगळेजण बघत राहू शकले रे प्रत्येक एका तू घेतले पंचांचा निर्णय अंतिम राहील. रिप्ले मध्ये बघूनच तिसऱ्या पंचाने निर्णय दिलेला आहे आणि तिसरा पंच या ठिकाणी निर्णय देतील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची. तिसरे पंच निर्णय देतील. सहा धावांचा बोनस, 34 अशी धावसंख्या. तिसऱ्या पंचांच्या मदतीनं षटकार ठरवलाय पंचाने. पुढचा चेंडू त्या ठिकाणी बघा पुढच्या हाताने पॉइंटच्या दिशेने खेळून गत हलक्या हाताने आशिष शिरोडकर एक धाव वसूल करतोय. एका धावेने मात्र धावसंख्या येऊन पोहोचते ती 35 धावांवरती. षटक देखील संपतोय. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता मात्र येऊन पोहोचते ती 35 धावांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवातीच्या 2 षटकात थोडीशी अडघत सुरुवात केली होती वीर स्पोर्ट वेंगुर्ला संघ, परंतु त्यानंतरचं टाकलेलं सिद्धेश केदारचं आणि आता टाकलेलं सर्वेश षटक आपलं त्या ठिकाणी धावगती निश्चितपणे ठीकठाक करून एखादी आव्हानात्मक धावसंख्या या कॉमेंट्री बॉक्स तर्फे प्रेडिक्शन जे आम्ही देतो 60-65 धावांचा, या 60-65 धावांच्या दृष्टीनं मार्गक्रमण करताना प्रथम फलंदाजी करताना वीर स्पोर्ट बेंगुर्लाचा संघ या मैदानावरती दिसतोय. या टेबल टॉपच्या लढाईमध्ये निश्चितपणे या सामन्याचा निकाल सर्व काही समजून या सामन्यातील विजेता संघ आजच्या ग्रुपमध्ये प्रथम क्रमांकावरती फिनिश होईल, तर या सामन्यातील पराभूत संघ या ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर फिनिश होईल. अशी ही लढाई 2 तुल्यबळ आजच्या 2 महत्वपूर्ण आणि बलाढ्य संघामध्ये आजच्या दिवशी या सावंतवाडीच्या जिमखान्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू होताना दिसतोय. सुचित देवळी हा गोलंदाजीच्या मोर्चावरती वैयक्तिक कोट्यातलं दुसरं संघातर्फे 5वं षटक घेऊन पहिला चेंडू जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न आशिष शिरोडकरचा. बॅटची बाहेरची कडा लागते आणि त्या ठिकाणी मैदानावरती बघा 2 क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळाचा अभाव. दोन्ही क्षेत्ररक्षक एका झेलाच्या मागे. परिणाम आपल्या समोर या ठिकाणी दिसला. जो झेल यष्टीरक्षक अगदी सहजगतीने पकडू शकला असता तो झेल सुटतोय आणि परिणामी अजून एक जीवदानाचा फायदा मिळतोय, तो मात्र आशिष शिरोडकरांना. आज नशिबाची साथ आशिष शिरोडकर यांच्या बाजूनं. आजचा दिवस आशिष शिरोडकर यांचा म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. एकंदरीत धावसंख्या आता मात्र 35-36 धावांवरती येऊन पोहोचते एका धावेच्या मोबदल्यात. आता मात्र 5व्या षटकाचा खेळ सुरू झालाय मैदानावरती. आजच्या दिवसातील अंतिम सामना रंगतोय. 2 आजच्या टेबल टॉप साठी ही लढाई. आधी आर्यन देवली विरुद्ध वीर स्पोर्ट बेंगुर्ला. पुढचा चेंडू ओव्हर पिच पदेचा खोदून काढतो. ऑन ड्राईव्हचा सुरेख फटका. तेवढंच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बघा विकास कदम पुन्हा एकदा थोडीशी चूक करतोय. क्षेत्ररक्षकाने जी चूक केली त्याचं रूपांतरण एका धावेचं रूपांतरण 2 धावेत करता येते दोन्ही फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ, चांगला समन्वय दोन्ही फलंदाज दरम्यान. डोळ्याचं पातळ लवतं न लवतं एका धावेचं रूपांतरण 2 धावेमध्ये करत संघाची धावसंख्या आता मात्र येऊन पोहोचवता येते 38 धावांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा प्रत्येक आखूट टप्प्याचा चेंडू शेवटपर्यंत चेंडूची वाट बघतोय, शेवटच्या क्षणी स्टिअर करतोय. प्रतीकला माहिती आहे की त्या ठिकाणी थर्ड मॅन आणि बॅक पॉइंट क्षेत्रात त्या 2 क्षेत्ररक्षकांमधून जर चेंडू त्याने धाडला तर निश्चितपणे चौकार मिळू शकतो. त्या ठिकाणी मोठी स्पेस आहे सीमारेषेच्या जवळ. त्या स्पेसचा त्या ठिकाणी फायदा घेण्याचा प्रयत्न होताना दिसतो तो प्रतीककडनं, परंतु थेट चेंडू पटकावतोय तो थर्ड मॅनच्या दिशेने एका धावेसाठी. 39 अशी धावसंख्या. आता मात्र आशिष शिरोडकर स्ट्राईक एंड वरती सज्ज होतोय. सामना करतो सुचित देवळीच्या गोलंदाजीचा.
स्लोवर रन पद्धतीचा चेंडू गतीमध्ये बदल घडवतो नेमका त्याच ठिकाणी हेरतात आशिष शिरोडकर. आशिष शिरोडकर यांच्याकडनं क्रिकेटचा बराच मोठा अनुभव. सुचितनं या ठिकाणी जे व्हेरिएशन केलं त्याचं मात्र पुरेपूर अचूक अंदाज बांधला आशिष शिरोडकर यांनी आणि चेंडू टोलावला तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धावेने धावसंख्या आता मात्र 40 वरती येऊन पोहोचते. सिंगल्स डबल्स चांगल्या चेंडूवरती सिंगल्स डबल्स करावे, खराब चेंडूवरती चौकार षटकार हाणावा हा मनसुबा वीर स्पोर्ट वेंगुर्ले संघाचा आणि मजल करत 40 धावपर्यंत पोहोचतोय त्यांचा मात्र संघिक धावसंख्या. पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला कव्हरच्या दिशेने खेळून करतोय. पहिली धाव होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ज्या ठिकाणी दुसरी धाव नव्हती त्या ठिकाणी दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न फसतोय. आशिष शिरोडकर यांना धावबादच्या रूपामध्ये माघारी परतावं लागतंय आणि ज्याची आपण उत्सुकतेने वाट पाहत होता तो वीर स्पोर्ट संघाचा कर्णधार राजन केरकर मात्र आता हळूहळू आपली पावलं आशिष शिरोडकर यांची जागेसाठी मैदानामध्ये टाकताना दिसतोय. एक्केचाळीस धाव फलकावरती 4 गडी बाद आणि ज्याचे उपस्थित क्रिकेट रसिक ज्या फलंदाजाची फलंदाजी बघण्यासाठी आतुरलेले तो फलंदाज राजन केरकर आता मात्र मैदानामध्ये. विस्फोटक खेळी खेळण्यासाठी चौकार षटकारांची आतषबाजी करण्यासाठी ज्याला ओळखलं जातं तो वीर स्पोर्ट संघाचा कर्णधार राजन आता मात्र मैदानामध्ये. जागा घेण्यासाठी आशिष शिरोडकरचे. राजन केरकर याला डीके या नावाला सर्वजण ओळखतात, तोच डीके आता मात्र मैदानामध्ये. धावसंख्या 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. धाव फलकाचा विचार केला कॉमेंट्री बॉक्स कडनं आम्ही प्रेडिक्शन दिलं होतं 60-65 धावांचं, त्या दिशेने मार्गक्रमण करण्याचा मनसुबा. बघा फुलटॉस चेंडू निश्चितपणे स्क्वेअर लेग पंचांकडनं इशारा नो बॉलचा येतो आणि चेंडू सीमारेषेनजीक झेलला जातोय, परंतु पंचांनी नो बॉल ठरवलाय. त्यामुळे बघा 3 धावा मिळाल्यात या चेंडूवरती आणि चेंडूची गणना देखील नो बॉल, त्यामुळे यानंतरचा चेंडू हा फ्री हिटचा. या चेंडूवरती निघाला 3 धावा आणि त्यानंतर फ्री हिटची संधी. पाहूया या संधीचं कितपत सोनं करतोय. त्या ठिकाणी प्रतीक हा नावाचा फलंदाज चौकार ठोकतोय, षटकार ठोकतोय, धावसंख्येत मोठा बदल घडवून आणतोय प्रतीक. हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. सुचित देवळी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती. पुढचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा खोदून काढतोय, चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रात. पहिली धाव पूर्ण केली जाते, विशाल लुडबे चपळाईने चेंडू मागे येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, राजन केरकर बराच पुढे, प्रतीकचा कोणताही इरादा नाहीये दुसरी धाव घेण्याचा. या प्रयत्नात प्रतीक आपली विकेट मात्र प्रतिस्पर्धी संघाला सॅक्रिफाईस करतो. अजून एक गड्याला माघारी परतावं लागतंय. मला वाटतं निम्मा संघ आता मात्र तंबूची वाट पकडतोय. 5 गडी तंबूमध्ये परतलेत. धावसंख्या धावफलकावरती झाल्यात त्या 45. 5 षटकांचा खेळ संपतोय. अजूनही 6 चेंडूचा अर्थात 1 षटकाचा खेळ येणं बाकी या डावातील. डीजे दोन संघामध्ये आजच्या संघातील 2 तुल्यबळ संघामध्ये टेबल टॉप साठी ही लढाई या मैदानावरती सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती दुपारच्या सत्रामध्ये कॉमेंट्री बॉक्स कडनं प्रेडिक्शन झालं होतं. निर्धारित पहिल्या 6 षटकात प्रथम फलंदाजी करणारा 60-65 धावांचा टप्पा गाठेल वीर स्पोर्ट वेंगुर्ला, परंतु आतापर्यंत टाकलेल्या 5 षटकांच्या खेळात केवळ 45 धावा जमवण्यात यश संपादन केलंय. 5 महत्वपूर्ण गडी हे मैदानाच्या बाहेर परतले, परंतु जोपर्यंत डीके नावाचा फलंदाज मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र वीर स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाचा या ठिकाणी आशा पल्लवित आहे की त्यांचा संघ 60-65 धावांची मजल सहज गतीने गाठू शकतो, कारण डीके कडे तेवढी क्षमता आहे. सर्वेश नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती. वैयक्तिक कोट्यातल्या दुसऱ्या संघातर्फे अंतिम षटक घेऊन पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय, खोदून काढतोय, चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. जोपर्यंत लॉंग ऑन वरून अक्षय घाटवळ चेंडू मागे येतोय, परतीची फेक होते तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा मात्र सहज गतीने धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मोबदल्यात 47 अशी धावसंख्या आता मात्र धाव फलकावरती लावली जाते. 5 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना वीर स्पोर्ट वेंगुर्ला संघाचे खेळतोय आदी आर्यन देवली संघाविरुद्ध.
स्पर्धेचा विचार केला, दोन्ही संघाचा विचार केला, अजूनपर्यंत अपराजित असे राहिलेले संघ प्रत्येक सामन्यात या दोन्ही संघाने विजय संपादन केलाय. मी आत्ताच म्हटलं होतं की डीके कडे ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. का डीकेला एक गुणवान खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातला संबोधला जातो याची प्रचिती देतोय. अंतिम निर्णायक क्षणात हाणामारीच्या षटकात आपल्या संघाला महत्त्वपूर्ण षटकार ठोकून देतोय. षटकारानिशी सांघिक अर्धशतक पार करत 53 धावांपर्यंत मजल मारतोय तो वीर स्पोर्ट वेंगुर्लाचा संघ. आणि जे कॉमेंट्री बॉक्स कडनं प्रेडिक्शन आहे 60 धावांचं त्या दिशेनं आपलं एक पाऊल पुढे सरसावताना दिसतोय. पुढचा चेंडू बघा काहीतरी वेगळं करण्याच्या नादात आता मात्र आपल्या दिशेपासून भरकटतोय गोलंदाज सर्वेश. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर फेकतोय, दोन्ही हात समांतर करतायत. पंच समालोचन कक्षाकडे इशारा करतात चेंडू स्क्वेअर असल्याचा. एक अवांतर धावेच्या मोबदल्यात धावसंख्या आता मात्र 54 धावांवरती येऊन पोहोचते. पुढचा चेंडू बघा त्या ठिकाणी जोरदार अपील आणि पंच मात्र बाद ठरवतायत. थेट यष्ट्यांच्या समोर सापडतोय तो मात्र डीके आणि एक षटकार ठोकल्यानंतर अजून एक षटकार ठोकावा. स्टंपची लाईन कव्हर करून लेग साईडच्या दिशेनं एक जी गॅप आहे त्या गॅपचा पुरेपूर फायदा उठवा हा प्रयत्न डीकेचा फसतोय. पायचीच्या जाळ्यात अडकतोय डीके. संघाला बसतोय 6वा धक्का आणि धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 54. नवीन फलंदाज डीकेची जागण्यासाठी मैदानामध्ये राधाकृष्ण पेडणेकर मैदानामध्ये जाताना दिसतोय. राधाकृष्ण पेडणेकरकडे देखील क्रिकेटचा बराच अनुभव. या डावातील केवळ मला वाटतं 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि राहिलेल्या 3 चेंडूंच्या खेळात डीकेची जागण्यासाठी मैदानामध्ये राधाकृष्ण पेडणेकर साथ देण्यासाठी दीपूचे. 54 धावा धाव फलकावरती अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. पहिला चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू स्क्वेअर आणि त्यानंतर त्या चेंडूत मात्र डीके सारखा मोठा गडी त्यांनी तंबूत पकडला. तोच सर्वेश पुन्हा एकदा सबनीसोड एंडकडनं गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. सामना करेल तो नवीन फलंदाज राधाकृष्ण पेडणेकर. पंचांकडनं गाड घेतोय, क्षेत्ररक्षण कशा रीतीने सजवलं याची पाहणी करतोय, सज्ज होतोय सर्वेशच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. पहिला चेंडू जोरकस फटका जातोय विशाल लुडबेच्या थेट दिशेनं. विशाल लुडबे कोणतीही चूक करत नाही आणि आल्या पावली माघारी परततोय. संघाला अजून एक धक्का बसतोय तो राधाकृष्ण पेडणेकरच्या रूपामध्ये. शेवटच्या राहिलेल्या काही चेंडूत षटकार चौकार ठोकावे, 60-65 टप्पा गाठावा हा मनसुबा वीर स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजाचा. आणि या मनसुब्यात या प्रयत्नात एकामागोमाग एक मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, या प्रयत्नात त्याला मिळतंय अपयश आणि एकामागोमाग एक गडी मात्र गारत होताना दिसतंय ते वीर स्पोर्ट वेंगुर्ला संघाचे. एकंदरीत 7वा धक्का या ठिकाणी बसतोय आणि पुन्हा एकदा सर्वेशला हॅट्रिकची संधी या मैदानावरती. आजच्या दिवसात आपण बघितलं मगाच्या तिसऱ्या सामन्यामध्ये आधी आर्यन देवलीत संघाचा गोलंदाज सुचित देवळी यानं हॅट्रिक साधली होती. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत सर्वेश नावाचा गोलंदाज या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक आजच्या दिवसात साधतो की नाही हे पाहणं उत्सुकाचं ठरेल. नवीन फलंदाज जयराम जाताना दिसतोय राधाकृष्णाची जागण्यासाठी, परंतु स्ट्राईक एंडवरती सज्ज आहे तो दीपू. हॅट्रिकची संधी सर्वेशसाठी. बघूया सर्वेश काय करतोय. पुढचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय आणि त्या ठिकाणी निश्चितपणे 1 धाव मिळते. हॅट्रिकची संधी मात्र हुकते ती मात्र गोलंदाज सर्वेशची. पंचांकडनं कोणता इशारा नाही, अर्थात बॅटची कडा लागून गेलेला हा चेंडू. 1 धाव दीपूच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या आता मात्र येऊन पोहोचते ती 55 वरती. 55 धावा 7 गडी बाद. अंतिम चेंडूचा खेळ येणं प्रगतीपथावरती. 7 गड्यांच्या मोबदल्यात 55 राहिला एका चेंडूचा खेळ. एका चेंडूवरती षटकार ठोकावा आणि कॉमेंट्री बॉक्स कडनं प्रेडिक्शन आलंय 60 धावांचं. ते पूर्ण करतोय वीर स्पोर्ट वेंगुर्ला संघ की येणारा एक चेंडू त्या ठिकाणी अचूक टप्प्यावर टाकत फलंदाजाला मोठा फटका खेळण्यापासून रोखून ठेवतो सर्वेच्या पांडव चुकायचं ठरेल. दरम्यान पुढचा चेंडू टाकतोय फलंदाज मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. 22चा इशारा केला जातोय पंचांकडनं. एक अवांतर धाव 22च्या रूपामध्ये मिळते ती मात्र वीर स्पोर्ट वेंगुर्ला संघाला निर्धारित पहिल्या 6 षटकांचा पहिल्या डावाचा खेळ देखील संपुष्ट देतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 56. विजयाचं समीकरण या स्पर्धेत आजच्या दिवसात टेबल टॉपवर राहण्यासाठी 57 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणि या
आजच्या दिवसात या ग्रुपमध्ये टेबल टॉप राहण्याची ती आधी आर्यन देवली संघाला आणि या 57 धावा काढण्यापासून रोखून ठेवावं लागेल ते वीर स्पोर्ट वेंगुर्ले संघाला या सामन्यामध्ये टेबल टॉप करण्यासाठी. काय होईल या सामन्याचं, कोणता संघ कोणत्या संघावरती वरचढ ठरेल हे सांगण्यासाठी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. मी गुरु चिटणीस या सामन्यातून आणि आजच्या दिवसातून तुम्हा सर्वांची रजा घेतोय आणि मायक्रोफोन सुपूर्द करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक महेश डोंगरे आणि राजा सामंत. पहिल्या 3 षटकासाठी राजा सामंत आणि अंतिम 3 षटकांसाठी महेश डोंगरे. वेलकम राजाजे. एक हाती सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत. त्यामध्ये आशिष शिरोडकरांसारखा अनुभवाची शिदोरी गाठीशी असलेला खेळाडू उपलब्ध असल्यामुळे निश्चितच खेळाडूंचे कच्चे दुवे हेरण्यात तो माहीर आहे. कल्पक बुद्धीचा खेळाडू म्हणून सध्याच्या घडीला त्याची गणना केली जाते. निश्चितच मायाजालात फसवण्यासाठी आवश्यक असलेली चर्चा तो निश्चितच करेल, त्यातून फलित निघेल आणि नंतर मोर्चे बांधणी केली जाईल आणि मायाजालात फसवण्याचा प्रयत्न केला जाईल. निश्चितच त्या अनुषंगानं क्षेत्ररक्षण मात्र सत्यात उतरवणं गरजेचं आहे आणि गोलंदाजी सत्यात उतरवणं गरजेचं आहे. तिथून गोलंदाजी होते, त्यांना क्षेत्ररक्षकांची मदत मिळते, त्यावेळी धावांवरती रोका लागतो आणि निश्चितच दबावाची स्थिती उभी राहते आणि ती दबावाची स्थिती भेदणं मुश्किलीचं होऊन जातं. परंतु सलामीवीरांच्या रूपात दमदार सलामी मिळते. निश्चितच ती दमदार सलामी क्षेत्ररक्षण पांगवते, गोलंदाजीवरती तदनंतर दबाव येतो आणि नंतर एक पार्टनरशिप आपल्या नजरेसमोर उभी राहते. आदी आर्यन संघाचं प्रतिनिधित्व करताना 2 सलामीवीर मैदानावरती. सलामीवीरांच्या जोडीच्या रूपात विकास कदम आणि तुषार सतपाळ, दोन्ही टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचे फलंदाज, ज्यांचं फुटवर्क अप्रतिम आहे, टायमिंग अप्रतिम राहतं, त्याचबरोबर शरीराचं संतुलन आणि नजर. अनेक स्पर्धांमध्ये त्याच्या ताकदीवरच त्यांनी घणाघाती फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलंय आणि दमदार सलामी सातत्याने दिली आहे. आज आपल्या लौकिकाला साजेशी सलामी देण्यासाठी प्रयत्नशीलता त्यांना दाखवावी लागेल. दिलेरी दाखवून दमदार सलामीचं प्रात्यक्षिक घडवावं लागेल आणि तेच भेदण्यासाठी राजन केरकर पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिल्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार, सरळ रेषेत चेंडू विसावतोय स्कोरलेख सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आणि 6 धावांनी विकास कदम यांनी आपलं खातं खोललंय, आपल्या संघाचं खातं खोललंय. विकास कदमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर छोट्या छनीचा फलंदाज, परंतु ताकदीपेक्षा युक्तीनं क्रिकेट खेळणं पसंत करतो. अप्रतिम फुटवर्क साधतो, अप्रतिम टायमिंग साधतो, शरीराचं संतुलन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची नजर मात्र अर्जुनासारखी असते. कारण महाभारतात अर्जुनाला स्वयंवराच्या निमित्तानं आपण पाहिलं असेल की त्याची माशाच्या डोळ्यावरती नजर असायची. त्याला म्हणतात मित्रांनो एकाग्रता. तीच एकाग्रता सातत्यानं विकास कदम याच्या बाबतीत बोलायचं झालं
तर प्रकर्षानं जाणवते. त्यामुळे मोठ्या वादळी खेळी हा सातत्याने खेळू शकतो आणि त्याच अंदाजात त्यांनी सुरुवात केली आहे षटकारांशी आपलं खातं खोलत. राजन केरकर मात्र टेनिस क्रिकेट जगतातील एक अव्वल दर्जाचा गोलंदाज. परिवर्तनात चेंडू टाकण्याचा प्रयत्न करेल आणि मायाजालात फसवण्याचा त्याचा हेतू राहील आणि त्याच हेतूनं चेंडू टाकला होता. स्कोरलेच्या डोक्यावरून पुन्हा खेळण्याचा मानस, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. अव्वल दर्जाचा यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर यांनी बॅकअप केला. पुन्हा एकदा चेंडू गोलंदाजाच्या दिशेनं सुपूर्द केला. अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक जिमखाना मैदानावरती पाहायला मिळतंय. राजन केरकर पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मिडस्टिकवरती थोडासा उचली घेतलेला चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन मिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. अखेरीस एका धावेवरती समाधान मानावं लागलं. ज्या ठिकाणी आपल्याला वाटल्या होत्या की 6 धावा फलकावरती लागतील त्याप्रमाणे प्रयत्नशीलता दाखवली होती. प्रयत्न हवे ते विरले, परंतु अप्रतिम परिवर्तनात चेंडू टाकण्याचे संपादन केलं ते राजन केरकर यांनी प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेला पणाला लावत आणि त्यामुळेच एका धावेवरती समाधान मानावं लागलं ते फलंदाजाला. पुन्हा एकदा राजन केरकर ओव्हर द विकेट मारा करेल. राजन केरकरचा हा चेंडू लॉंगांच्या दिशेनं खेळून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअप करण्यासाठी पुढे सरसावतोय. सरळ रेषेत चेंडू विसावला 4 धावांसाठी. 4 धावांशी धावसंख्या पुढे सरसावली. धावा फलकावर तुषार सतपाळ कट्टा पंचक्रोशीमध्ये मित्रांनो संयमानं फलंदाजी करणारा फलंदाज म्हणून त्याची गणना केली जाते. अनेक सामन्यांना त्यांनी एक हाती कलाटणी दिली आहे. दमदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवत आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी करण्याच्या हेतून पुढे सरसावला. एका धावेनिशी स्ट्राईक रोटेट केला. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली आहे 12. परंतु या ठिकाणी चपल यष्टीरक्षणाची वावा करणं गरजेचं. राधाकृष्ण पेडणेकर किती वर्ष क्रिकेट खेळतोय, तीच जिद्द, तीच दिलेरी आणि त्यामुळे टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून त्याची का गणना केली जाते त्याचंच प्रात्यक्षिक, त्याचाच चोख पुरावा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सावंतवाडीच्या या जिमखाना मैदानावरती. यष्टीरक्षकाच्या रूपात त्यांनी दाखवून दिलेलं चपल क्षेत्ररक्षण वाखणण्याजोगं आहे. निश्चितच स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस, चेंडू हवेत विसावला आणि स्क्वेअरलेग सीमारेषेच्या समीप माया जालात फसला तो फलंदाज विकास कदम. छेलचित होऊन अखेरीस त्याला माघारी परतावं लागतंय. क्षेत्ररक्षकाचं नाव माहिती नाहीये, परंतु त्याची वाह करताना शब्द पुढे पडतील. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे सागर सतपाळ. नावाप्रमाणे तो सागरासारखा उसळला, कर्तव्याच्या लाठाने किनाऱ्याला पोहोचला आणि शरीराचं संतुलन राखत अप्रतिम झेलात रूपांतर केलं आणि विकास कदम याच्या रूपात घोगावणारं वादळ समावलं. त्याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे गोलंदाज राजन केरकर आणि क्षेत्ररक्षक सागर सतपाळ. हॅलो, सागर सतपाळ याला. साऊंड थोडासा मागे पुढे होतोय, थोडंसं कॉम्बिनेशन तुम्ही साधावं जेणेकरून अखेरीच्या टप्प्यात स्पर्धेचा सामना पोहोचलाय त्याचं लालित्यपूर्ण समालोचन करण्याची मजा कॉमेंटेटर या नात्यानं मला लुटता येईल किंवा रसिकांना लुटता येईल. कारण शेवटी अर्जुनानं पांडवांना विजय मिळवून दिला युद्धात, परंतु त्याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे सारत्व करणाऱ्या भगवान गोपाल कृष्णाला. आज सारत्व साऊंड ऑपरेटर करतायत, त्यांच्यावरती आमची पूर्णता मदार कॉमेंटेटर या नात्यानं. आशिष शिरोडकर प्रदीर्घ गाठीशी अनुभव असलेला खेळाडू बॅटच्या मधोमध घेऊन कॉमेंटच्या समोर खेळून काढला. निश्चितच एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक आणि अखेर या ठिकाणी नॉन स्ट्रायकरच्या दिशेनं चेंडू सुपूर्द केला आणि दुसरा फलंदाज माघारी परततोय नाना नाईकच्या रूपात. दुर्दैवीरित्या नाना आपल्या फलंदाजाचं नाव आहे नाना नाईक. नानानं क्रिकेट जगतात काय करून ठेवलं ते सांगण्याची गरज नाही. ज्याला
क्रिकेट रसिक आपल्या गळ्यातील टाईत मानत आलाय. नानानं क्रिकेट झुलवलं, फुलवलं, लौकिक प्राप्त करून ठेवलं. सिंधुदुर्ग स्तरापुरतं ते मर्यादित राहिलं नाही, तर महाराष्ट्र स्तरावरती सुद्धा अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळून सिंधुदुर्गाच्या क्रीडा वैभवात त्यांनी शिरपेच खोवला. कर्तृत्व सातत्यानं क्रिकेटियर म्हणून सादर करत नानाचं क्रिकेट ज्यांनी पाहिलंय ते रसिक कधीच विसरणार नाही. कुडाळच्या मैदानावरती पदार्पणातच शेवटच्या 3 चेंडूवरती 18 धावांची आवश्यकता असताना नाना फलंदाजीला उतरला. शेवटच्या 3 चेंडूवरती खणखणीत 3 षटकार मारले आणि विजयी टीम केरवाडाला विजयी पथावरती नेलं. त्या दिवसापासून नाना नाईकला कधी मागे पाहावंच लागलं नाही. प्रदीर्घ क्रिकेट खेळला, परंतु ते क्रिकेट संयम पूर्ण होतं, जिद्दीनं खेळलेलं होतं, दिलेरी दाखवत खेळलेलं होतं. एका धावेत रूपांतर, एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. 2 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावांचा पाठलाग करतात आदी आर्यन संघाच्या धावा झाल्यात. आदी आर्यन देवली संघाच्या धावा झाल्यात 14. 57 धावांचा पाठलाग करताना पहिल्या ते नंतर मला वाटतं साऊंडची बॅटरी उतरली आहे. थोडंसं कॉम्बिनेशन माझं मिस होत आहे, सौजन्य अपेक्षित धरतो. साऊंड ऑपरेटर लक्ष द्या जरा. अप्रतिम लालित्यपूर्ण नाना नाईक याच्याबद्दल विश्लेषण करत असताना थोडंसं माग पुढे झालं, त्यामुळे विनंती करतो त्याकडे जरा लक्ष द्यावा. कारण साऊंड आपलं योगदान चोख देतो, त्यावेळी लालित्यपूर्ण समालोचन करण्याची मजा निराळी असते. मिडविकेटच्या डोक्यावरून खेळून काढलेला चेंडू सरळ रेषेत विसावतोय 6 धावांसाठी आणि 6 धावांनिशी समीकरण पुढे सरसावलं. आदी आर्यन देवली मालवण संघाच्या धावा फलकावरती लागले. 2 गड्यांच्या मोबदल्यात आशिष शिरोडकर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. प्रदीर्घ अनुभव गाठीशी आहे, तो पणाला लावून प्रत्येक चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आशिष सारख्या प्रदीर्घ अनुभव असलेल्या गोलंदाजासमोर आत्मविश्वासानं दिलेरी दाखवत फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवता येते आदी आर्यन देवली संघाचे दोन्ही फलंदाज. आशिषच्या फिटनेस बाबतीत मानलं पाहिजे, कारण प्रदीर्घ क्रिकेट खेळत असताना अप्रतिम क्रिकेटचं प्रात्यक्षिक त्याच्याकडून पाहायला मिळतं आणि त्याच्या यशाचं गमक आहे त्याचा फिटनेस. आशिषचा अपघात झाला होता, त्यावेळी कोणाला सांगितलं असतं हा पट्टा पुन्हा उठून सागरासारखा उसळणार, तर कोणी विश्वास ठेवला नसता. परंतु दिलेरी दाखवत त्यांनी असाध्य ते साध्य करून दाखवलं. 24 धावा फलकावरती लागल्यात. 2 गडी बाद, 24 धावा 2 षटकांच्या सांगतेनंतर 57 धावांचा पाठलाग करताना. तर मित्रांनो, ही आशिषची कर्तबगारी. उपजात क्रिकेट म्हणजे काय ते त्याच्या नसानसात भिनलेलं आहे. असाध्य ते साध्य करण्यासाठी झोकून द्यावं लागतं, दिलेरी दाखवावी लागते, त्या सर्व संकल्पना अंगात असाव्या लागतात आणि ज्या खेळाडूच्या त्या अंगात असतात त्याला मित्रांनो असाध्य ते साध्य करण्यापासून कोणच रोखू शकत नाही. आणि मित्रांनो, तोच साक्षात्कार, तोच चमत्कार अनेक वेळा मी आशिष शिरोडकर यांच्या दृष्टिकोनातून पाहिला आहे किंवा त्यांच्या बाबतीत पाहिला आहे, त्यांच्या वतीनं पाहिला आहे आणि तो सुखद साक्षात्कार मी हृदयाच्या कप्पीत सुद्धा साठवून ठेवलाय. तरुणांनी फक्त त्यातून प्रेरणा घ्यावी, तसं मार्गक्रमण करावं. आशिष शिरोडकरांसारखंच लौकिक तुमच्यापर्यंत चालत येईल असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गोलंदाजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिसरं षटक टाकण्यासाठी येतोय समीर. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं चेंडू टाकण्यासाठी सज्ज. समीरचा हा चेंडू ऑफस्टूच्या बाहेरचा चेंडू, खेळण्याचा माना, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. सोयीर चेंडूची मागणी करत होते, पंचांनी अपील फेटाळलं. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक राधाकृष्ण पेडणेकर यांच्या वतीनं आणि चेंडू पुन्हा सुपूर्द केला आणि निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. अप्रतिम गोलंदाजी राजन यांच्या सौजन्याने. सरळ रेषेत लॉंगॉनच्या दिशेनं खेळून काढला.
एका धाबेत रूपांतर. पहिली ओव्हर टाकली होती राजन केरकरनं, दुसरी ओव्हर टाकली होती आशिष शिरोडकरनं आणि तिसरी ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झालाय तो समीर. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. प्रत्येक चेंडू परिवर्तनानं मंडित असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. त्यामुळे फक्त सिंगल धावेवरती समाधान मानावं लागत आहे ते फलंदाजांना. पुन्हा एका धावेत रूपांतर. साऊंड ऑपरेटरचा मनपूर्वक आभारी. जी विनंती मी केली होती त्याची पूर्तता करताना तो दिसतोय. नवीन माईक माझ्याकडे सुपूर्द केला त्याबद्दल कॉमेंट्री कक्षाच्या वतीनं आणि सर्व कॉमेंटेटरांच्या वतीनं मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. प्रत्येकाच्या क्षेत्रात प्रत्येक जण वरचढ असतो म्हणून म्हटलं जातं जेनू काम तेनू तुझ्या करे तो गोता खाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू सरळ रेषेत खेळून काढला कॉमेंट्री कक्षाच्या समोर. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक जात बॅकअप करतोय तोपर्यंत 2 धावा फलकावरती लागल्या. एकंदरीत 2 धावांनिशी पुन्हा एकदा लक्ष द्या. 57 धावांचा पाठलाग करताना 2 गड्यांच्या मोबदल्यात आधी आर्यन देवली संघानं फलकावरती धावा लावल्या त्या 28. प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर किती धावा, किती गडी गारद झाले, किती षटकांची सांगता झाली, किती धावांचा पाठलाग करायचा आहे त्याचा लेखाजोखा कॉमेंटेटर या नात्यानं मी राजा सामंत तुमच्या समोर सादर करत आलोय. त्याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे ते फक्त आणि फक्त स्कोररला. स्कोररचं नाव आहे केसरकर. दोन्ही हात समांतर राखून स्वैर चेंडू घोषित केला. 29 धावा फलकावरती लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या गड्याच्या मोबदल्यात विकास कदम माघारी परतला. दुसऱ्या गड्याच्या मोबदल्यात दुर्दैवीरित्या धावची 2 माघारी परतावं लागलं ते नाना नाईकला. बॅटच्या मधोमध घेऊन खेळण्याचा मानस. थोडासा बाउन्स आलेला चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. फक्त नशीब बलवत्तर नाही तर बॅटची कट घेऊन चेंडू विसावला असता यष्टीरक्षकाच्या हातात. अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक. राधाकृष्ण पेडणेकरांची नजर अखेरपर्यंत चेंडूवरती ते खिळवून ठेवतात. शरीराचं संतुलन अप्रतिम साधतात आणि त्यामुळे चपलता प्रकर्षानं त्यांची सागरासारखी उसळते. पुन्हा एकदा अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक. प्रत्येक चेंडू कल्पकता आणि संयम असा दुहेरी संगम साधत टाकत आहे. गोलंदाजाचं नाव आहे समीर. त्याची वाह करताना शब्द अपुरे पडतील. मैदानामध्ये 2 दिग्गज संघामध्ये खेळ चालला असतो. सामन्याचं भाकीत करणं मूर्खपणाचं लक्षण ठरू शकतं कारण क्रिकेट क्षणाक्षणाला करवट बदलत असतो. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही सामन्याचं भाकीत करणं क्रिकेटच्या परिभाषेत मूर्खपणाचं लक्षण समजलं जातं. मित्रांनो, पहिल्या 3 षटकांच्या खेळाची सांगता झाली आहे. पहिलं षटक टाकलं होतं राजन केरकरनं, दुसरं षटक टाकलं होतं आशिष शिरोडकरनं, तिसरं षटक टाकलं होतं समीरनं. पहिल्या गड्याच्या मोबदल्यात माघारी परतला होता तो विकास कदम. दुसऱ्या गड्याच्या मोबदल्यात रनआउट होऊन माघारी परतला होता तो नाना नाईक. एकंदरीत 3 षटकांची सांगता झाली. 57 धावांचा पाठलाग करताना आधी आर्यन देवली मालवण संघाच्या धावा झाल्यात 29 धावा. पहिल्या 3 षटकांचं टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें. या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करणं तेवढं सोपं नसतं. असाध्य ते साध्य करण्यासाठी मेंदूचं खोबरं करावं लागतं. त्यासाठी फक्त आणि फक्त टाळ्यांची बरसात करा ती अमोल केसरकरांसाठी, कारण त्यांचं सौजन्य शब्दात व्यतीत करताना शब्द पुरे पडतील. महेश धन्यवाद राजा सामंत. चौथी ओवर की पहली गेंद, इस बार इसे कट कर दिया. पॉइंट पर फील्डर जब तक गेंद को फील्ड करते, तेजी के साथ 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. कमेंट्री बॉक्स के बाएं बाजू में बापू सूबेदार रघु धारणकर मैच का आनंद ले रहे हैं. जहां जहां यहां टूर्नामेंट होते हैं बापू सूबेदार हमेशा मैच देखने के लिए आते हैं और न्यानू कलंगुटकर हमारे कमेंट्री बॉक्स में मौजूद है. इस बार इसे खेल दिया एक्स्ट्रा कवर की दिशा में. फील्डर नो मैंस लैंड में गेंद जाकर गिर गई.
किसी भी फील्डर के पास यानी कि सुंदर जादव और समीर वेंगुर्लेकर के पास कोई मौका नहीं इस कैच को लेने का। नतीजा आपके सामने, 2 रन पूरे किए बल्लेबाज ने। 2 रन की सहायता से स्कोर में बदलाव होता हुआ 32 पर पहुंचता हुआ। अगली गेंद इस बार कट कर दिया पॉइंट पर। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। तेजी के साथ 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 33 पर पहुंचता हुआ। विकेट कीपर, शॉर्ट थर्ड मैन, पॉइंट कवर, डीप पॉइंट बाउंड्री और डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री, यह है ऑफ साइड की फील्डिंग। ऑन साइड में शॉर्ट फाइन लेग, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और डीप लॉन्ग ऑन, यह है ऑन साइड की फील्डिंग। बैकफुट पर गए, पुल कर दिया इनसाइड द सर्कल, वहां पर शॉर्ट फाइन लेग पर कैच करा दिया गया बल्लेबाज विशाल लुडबे, जो कि आउट होने वाले बल्लेबाज है। पुल करने की कोशिश की थी, बैकफुट पर गए थे, बैट का अंदरूनी किनारा लगा, गेंद चली गई शॉर्ट फाइन लेग पर। नए बल्लेबाज की हौसले से मैदान पर जा चुके हैं अक्षय घाटवड़, जो कि नॉन स्ट्राइक पर खड़े हैं। क्लीन स्ट्राइकर ऑफ द बॉल, बिग हिटर जिनको कहा जाता है। आगे आकर खेल जाए इसे, एक्स्ट्रा कवर पर फील्डर यहां पर सुंदर जादव, जिन्होंने कोई गलती नहीं की और बल्लेबाज को पैवेलियन का रास्ता दिखा दिया। लगातार 2 गेंदों में 2 विकेट ले चुके हैं बॉल गेंदबाज ऑन अ हैट्रिक। क्या ये हैट्रिक करते हैं, यह आपको पता चलेगा। कमेंट्री बॉक्स के दाएं बाजू में संतोष कंगुटकर भी इस मैच का आनंद ले रहे हैं। नए बल्लेबाज गए हैं मैदान पर, विनय धुरी। दर्शकों की जानकारी के लिए आज के दिन का यह आखिरी मुकाबला, कल इस टूर्नामेंट का 4था दिन रहेगा। कल के दिन में आपको बांदेश्वर बांदा, जयतीर तुळस, शेरला 11 शेरला, विक्रम 11 शेरला और चौथी टीम जो है टीटीएमएम कुडाल, ये 4 टीमें आपको कल यहां पर खेलते हुए दिखाई देंगी। विनय धुरी नए बल्लेबाज, गेंदबाज ऑन अ हैट्रिक। इस बार यह गेंद चली गई गली के क्षेत्र से, वाइड थर्ड मैन बाउंड्री पर, फील्डर गेंद के नीचे है। जब तक गेंद को फील्ड करते बहुत ही अच्छा थ्रो, उतनी ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन की सहायता से स्कोर में बदलाव होता हुआ 4 ओवर के समाप्ति के बाद 35 रन, यानी कि इक्वेशन अब ऐसा रह चुका है, गेंदें बची है 12 और जीतने के लिए जो रन चाहिए 22 रन, 12 गेंदें 22 रन चाहिए जीतने के लिए आदि आर्यन देवली टीम को। आज जिमखाना मॉर्निंग बॉयज के मनोज उर्फ साई हवालदार का जन्मदिन है। हम उनको तहे दिल से जन्मदिन की मुबारकबाद देते हैं। मनोज उर्फ साई हवालदार, जिमखाना मॉर्निंग बॉयज के, जिमखाना मॉर्निंग बॉयज के सभी खिलाड़ी यहां पर मैच देखने के लिए मौजूद है। कौस्तुभ सामंत, आनंद मापसेकर, मनोज सावंत,
फुल टॉस गए, इसे खेल दिया मिड विकेट के क्षेत्र में राजन खेरकर, बहुत ही बढ़िया फील्डिंग यहां पर, और थ्रो देखिए सीधे विकेट कीपर के दस्तानों में। निश्चित रूप से 2 रन बचाए अपनी टीम के लिए राजन खेरकर ने, दांत देनी होगी फील्डिंग की। आज कमेंट्री बॉक्स के दाएं बाजू में प्रवीण खटावकर भी इस मैच का आनंद ले रहे हैं। प्रवीण खटावकर मॉर्निंग बॉयज के खिलाड़ी, मनोज सावंत, उसके बाद में दिनेश भोसले, शैलेश सावंत, संजय हरदनकर, प्रवीण सावंत, एडवोकेट सुहेब डेंगनकर। ड्राइव कर दिया इसे एक्स्ट्रा कवर की दिशा में, जब आशीष शिरोडकर फील्डर, बहुत ही अच्छे फील्डर माने जाते हैं। इस उम्र में भी आप फिटनेस दे सकते हैं, थ्रो देख सकते हैं। यंगस्टर्स अगर इस मैच को देख रहे हो तो आशीष शिरोडकर की फील्डिंग देखिए, एक ऑलराउंडर खिलाड़ी सिंधुदुर्ग जिले के माने जाते हैं। 1 रन की सहायता से स्कोर में बदला होता हुआ 38 रन। पप्पू पई, पारस धुरी आदि सभी जिमखाना मोहन बॉयज के खिलाड़ी इस मैच को देख रहे हैं। मॉर्निंग बॉयज की अगर बात करें तो शरद सावंत, आनंद चौगले, विकी नेरुरकर, यशवंत नाईक, शरद सावंत, भूषण सावंत, उमेश पांडरे, मैनुद्दीन नाईक, जयंत नावेलकर, पप्पू शेख, चिन्मय रानडे, विनय रांगनेकर आदि सभी इस मैच का आनंद लेते हुए अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार ब्लॉक हॉल में गेंद फ्लिक कर दिया इसे मिड विकेट के क्षेत्र में। राजन खेरकर काफी डीप खड़े, लेकिन बहुत ही अच्छी फील्डिंग, और ये देखिए दांत देनी होगी राजन खेरकर की। बहुत ही अच्छी फील्डिंग, बहुत ही अच्छा थ्रो, लेकिन उतनी ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाजों को बीच में दिखाई देते हुए 2 रन की सहायता से स्कोर में बदलाव होता नजर आ रहा है। 40 पर पहुंचता हुआ, यानी अब जीतने के लिए चाहिए 9 गेंदों में 17 रन। लेफ्ट ओवर विकेट, स्लोअर वन गेंद, पुल करने की कोशिश, इस गेंद में थोड़ी सी वेरिएशन थी। सबनिसवाड़ा मित्र मंडल के हमारे मित्र अरुण घाड़ी, उसके बाद में अरुण लट्ठे, नितिन सावंत, पिंट्या गावड़े, नॉर्बर्ट मार्तिस, गोटे कारोडेकर, संदीप केसरकर, एडवोकेट गौरव केसरकर, निशांत तोरसकर, अमूल्य घाड़ी, सचिन लट्ठे आदि सभी इस मैच का आनंद ले रहे हैं। ये गेंद यहां पर ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर देखेंगे, गेंद चली गई शॉर्ट थर्ड मैन पर, इनसाइड द सर्कल गेंद को फील्ड किया गया। अंपायर अपने दोनों हाथ समांतर रखते हुए वाइड होने का इशारा कर रहे हैं। कुल मिलाकर 2 रन टीम के स्कोर बुक में नोट हो चुके। 2 रन की सहायता से 42 पर स्कोर पहुंचता हुआ। जैसे कि मैंने आपको कहा कि कमेंट्री बॉक्स के पीछे बाजू में जो सावंतवाड़ी बेलगाम स्टेट हाईवे जाता है, उस सावंतवाड़ी बेलगाम रोड की जो ट्रैफिक है वो दूसरे ओर से मोड़ ली गई है। 8 गेंदों में 15 रन। ये देखिए इसे फ्लिक कर दिया डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर, और ये देखिए कैच तो छूट गया सागर सकपाल मेरे ख्याल से, लेकिन अच्छे फील्डर से भी कैच छूट सकता है। ऐसा एक आपने उदाहरण देखा होगा पहले इनिंग में विकास कदम के हाथ से कैच छूट गया था। इस बार सागर सकपाल 2 रन की सहायता से टीम का स्कोर आगे बढ़ता जा रहा है। 44 पर पहुंचता हुआ समीर वेंगुर लेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट। यह गेंद बहुत ही अच्छी, थोड़ी टिप्पा खाने के बाद स्पिन होती गई और विकेट कीपर दस्तानों में राधा कृष्ण पेड़ने करके ओवर समाप्त हुआ समीर वेंगुर लेकर का। 6 गेंदों में चाहिए अब 13 रनों की जरूरत आदि आर्यन देवली टीम को। दोनों ही टीमों की जानकारी के लिए इस मैच में जो टीम विजयी होगी वो 1 नंबर के पायदान पर रहेगी, नंबर 1 पर रहेगी ग्रुप में, और जो टीम हारेगी वो नंबर 2 पर रहेगी। दुर्गेश रेगी
इस बार लंबा स्ट्रोक, ऊंचा स्ट्रोक यहां पर सीधे काउ कॉर्नर के क्षेत्र में, कोई गलती नहीं की यहां पर फील्डर ने, और अक्षय घाटवल को पवेलियन का रास्ता दिखा दिया डीजे। रवरनाथ रिक्शा स्टैंड यहां पर वेंगुर्ला से दाजी गवंडे और संतोष मड़िए, क्योंकि वेंगुर्ला के सपोर्टर्स है ये, और जब खुशी से नाच रहे हैं, आपने देखा होगा पिछले वेंगुर्ला टीम के लिए सपोर्ट के लिए आए हैं यहां पर 28 किलोमीटर दूर। 4 गेंदों में चाहिए जीतने के लिए, 4 गेंदों में 11 रन चाहिए जीतने के लिए। छोटे ओवर की तीसरी गेंद, इस बार इसे कट कर दिया क्षेत्र के फिर पॉइंट के क्षेत्र में, एक के बाद एक विकेट गिरते। ये विकेट गिरने के बाद स्कोर पहुंचा है 6 विकेट पर 46 रन, यानी जीतने के लिए चाहिए अब 3 गेंदों में 11 रनों की जरूरत। आदि आर्यन देवली टीम को 3 गेंद में चाहिए 11 रन। गेंदबाज है ऑन अ हैट्रिक, गीतेश ऑन अ हैट्रिक। क्या हैट्रिक लेते हैं या बल्लेबाज उसकी हैट्रिक को बचाते हैं, ये आने वाली गेंद भी बताएगी आपको। इस बार पुल कर दिया, गेंद जाती है पर डीप स्कोर, एक बाउंड्री के ऊपर से 6 रन के लिए लाजवाब स्ट्रोक इस बार। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 52 पर पहुंचता हुआ जीतने के लिए चाहिए अब 2 गेंदों में 5 रन। 2 गेंद में चाहिए 5 रन जीतने के लिए आदि आर्यन देवली टीम को। नेविल ने यहां पर बैकफुट पर गए, पुल कर दिया, लंबा छक्का लगभग 65 मीटर का। फील्डर के पास कोई मौका नहीं, सागर सकपाल के पास। लाइनमैन गोपी पाटिल, आदर्श पाटिल, अंकुश लाखे लाइनमैन का काम अच्छी तरह से संभालते हुए 2 गेंदों में चाहिए 5 रन। थोड़ी सी रनअप में गड़बड़ाहट गेंदबाज की। कौन जीतता है? और ये देखिए गेंद चली गई डीप लॉन्ग ऑफ के ऊपर से, मैच खत्म। गेंद गई है बहुत दूर। पर पहुंच चुके हैं ग्रुप में। डीजे सैराट का गाना लगाइए।